वाढलेल्या थंडीमुळे आहेत ना सगळ्यांचे घसे खराब आहेत आणि त्याच्यावरती रामबाण औषध आणलंय ही कवठं. आता ह्याची चटणी ना खूप छान लागते. कितीही घसा खराब असला तरीही ती मला खूप आवडते. त्याच्यामुळे मी माझ्यासाठी ही चटणी बनवते. आधी कवठं फोडून घेतली, त्यातला गर काढून घ्यायचा. ही अशी तोंडाला पाणी आणणारी चटणी तयार करून घेतली, जी खूप भन्नाट झाली होती. कशी बनवायची सांगते. कवठ फोडून गर बाजूला करून घ्यायचा. आता याच्यामध्ये आहेत ना या ज्या शिरा दिसतायत, त्या जर तुम्हाला काढायच्या असेल तर तुम्ही काढल्या तरी चालतील, पण मला आवडतात म्हणून मी त्या तशाच ठेवल्या होत्या. हा काढलेला गर थोडासा फोडून घ्यायचा आणि यामध्ये घालायचं 1 चमचा मीठ, 1 चमचा मिरची पावडर आणि जितका गर आहे तितकाच मोजून तुम्ही गूळ घालायचा. गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता, पण गुळाने याला छान ऑथेंटिक टेस्ट येते. कवठाचं आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. मला माहिती असलेलं शरीरातली उष्णता हे कमी करतं. त्याच्यामुळे सीझनला असलेलं कवठाचं हे फळ मिळालं तर तुम्ही आवर्जून खा. कवठाला ओलावा असतो आणि गुळाला त्या ओलाव्याने पाणी सुटतं. हे 10-15 मिनिटं असंच ठेवायचं. शक्यतो जर तुम्ही रात्रभर ठेवलं तर ते आणखीन छान लागतं, मुरतं. जितकं मुरल तितके ते चवदार लागतं. साधारण ही चटणी फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेरही 8 ते 10 दिवस तयार झालेली राहते. चटणी त्याच कवठाच्या वाटीमध्ये भरायची आणि ताव मारायचा. भन्नाट आंबट गोड अशी हिची चव होती. भन्नाट लागत होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू.